प्राध्यापक मिथुनचंद्र चौधरी आपल्यासोबत आहेत. मिथुनचंद्र चौधरी, मला सांगा की जेव्हा आपण एखादा अभ्यासक्रम शिकवत असतो तेव्हा त्या अभ्यासक्रमाला पूरक अशी प्रयोगशीलता आणि इनोव्हेशन यांना जर गती दिली किंवा तसं काही जर तशी स्पेस दिली तर काहीतरी चांगलं घडतं, असा एखादा अनुभव तुमच्याकडे आहे का? म्हणजे मगाशी फक्त त्याच्या आधी एक सेल्फीबद्दल थोडंसं बोलतो की आपण जे सेल्फी म्हणत होतो, म्हणजे मी मुलांना वर्गात नेहमी म्हणतो, म्हणजे मला हे प्रकारच कळत नाही की कॅमेरा समोर ठेवायचा आणि त्यात स्वतःचे फोटो काढायचे. तर मी नेहमी विचारत असतो किंवा विचारही करत असतो, मुलांनाही नेहमी विचारतो की सेल्फीमध्ये सेल्फ किती आहे. कारण सेल्फीमध्ये मला असं वाटतं की आउटर सेल्फ दिसतो, तो सुद्धा लोकांनी अप्रिशिएट केला तरच तो आपल्याला आवडतो. तर ती एक जी गोष्ट येत राहिली, मला माहीत नाही की, आणि फक्त आपण शिक्षण जेव्हा म्हणतो आहे तर मला असं वाटतं की मला वाटतं कुंदन शहा नावाचे दिग्दर्शक असे म्हणायचे की व्हॉट इज रॉंग विथ पोलीस इज व्हॉट इज रॉंग विथ एज्युकेशन सिस्टम, व्हॉट इज रॉंग विथ दॅट इज रॉंग विथ आपली काय कुटुंब व्यवस्था, असं म्हणता येईल. मला असा प्रश्न पडतो की एक्स्ट्रा करिक्युलर किंवा या ज्या गोष्टी आपण सगळ्या अनुषंगानं बघतो आहोत की म्हणजे शिक्षण बाह्य ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पारंपरिक शिक्षण बाह्य ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी कुटुंबानं पण शिकवायच्या आहेत. त्या गोष्टी समाजाच्या शाळेच्या बाहेर गेल्यावर पण त्या शिकवायच्या आहेत. शाळेमध्ये त्या अतिशय संकुचित होतात हे आपण बघितलेलंच आहे. आणि आपला प्रश्न सांगायचा झाला तर माणूस इतका व्यापक असतो की त्याला खरं म्हणजे छोटं करायचं. म्हणजे मला आता परत संजय सर, मला आमच्या फिल्मचंच उदाहरण द्यावं लागेल. म्हणजे फॅन्ड्रीचा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचं उदाहरण मला द्यायला आवडेल की तो तसा शाळेमध्ये त्या अर्थानं शिक्षण घेऊन किंवा तो व्यवस्थित शिक्षण नव्हता घेत. म्हणजे त्याला शिक्षणाची आवड असली तरी त्याचं शिकण्याचं ज्या काही गोष्टी होत्या त्या खूप वेगळ्या होत्या. त्यामुळं अशा पद्धतीचं मासकॉमला जेव्हा अहमदनगरला, तुम्हाला माहिती आहे की मी शिकवायचो आणि तिथं मी खूप काही उपक्रम केले विद्यार्थ्यांना. नागराज हा तुमचा विद्यार्थी? म्हणजे नागराज हा माझा मित्र होता, त्यानंतर तो माझा विद्यार्थी झाला. मित्र असल्यामुळे तो विद्यार्थी होऊ शकला. आणि तर तो जेव्हा तिथं आला, खरं म्हणजे त्यानं पण मला भरपूर शिकवलं, कारण तो माझ्यापेक्षा वयानेही मोठा होता आणि त्याचा आवाकाही मोठा आहे. तर त्यामुळं मी विद्यार्थ्यांकडनं शिकत होतो, मीही पहिल्यांदा शिक्षक झालो होतो. तर तिथं आम्ही अभ्यासाबरोबरच खरं म्हणजे अभ्यास सोडून सुद्धा, जसं अच्युत गोडबोले म्हणाले की अभ्यास सोडून खूप काही केलं आणि अभ्यास सोडूनच जास्त केलं. तर पारंपरिक शिक्षणाला आम्हाला दूर ठेवता आलं. आणि खरं म्हणजे तिथली बॅच, म्हणजे नागराज हे त्यातलं एक उदाहरण आहे अहमदनगरचं, परंतु तिथली जर पहिली बॅच बघितली तर ती इतकी समृद्ध आहे. म्हणजे कुणी रेडिओत आहे, कुणी टेलिव्हिजनमध्ये आहे, कुणी पुस्तक लिहितं आहे. आपल्या क्षेत्रामध्ये इतकी माणसं उत्तम करतात. मला वाटतं की मी त्यांच्याशी खूप संवाद साधला आणि मला वाटतं की म्हणजे उदाहरण म्हणून मी नेहमीच अहमदनगरचं देत आलो आहे. तर हा खूप मोठा एक उपक्रम होता. हा एक खूप मोठा, म्हणजे छोटासा आहे पण माझ्या दृष्टीने तो मोठा आहे, माझ्या अनुभवातला. तर मला वाटतं की हे एक चांगलं उदाहरण आहे की मुलांना शिक्षण बाह्य किंवा शिक्षणा सोडून जगण्यातलं जर काय आणलं तर ते खूप आवडतं, ते पचतं आणि त्याचा फार उपयोगही होतो. आणि मला नाही असं वाटत की सगळ्यांना सगळं यायला पाहिजे. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलरच्या नादामध्ये आपल्याला तबलाही वाजवायला शिकला पाहिजे, इंग्लिशही बोलता यायला पाहिजे, याचाही काय हव्यास ठेवता कामा नये, कारण ते चुकीचं असू शकेल. त्या मुलाची जी ओढ आहे, त्याचा जे हे आहे, ते सगळं बघायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आता असंही जरा वाटायला लागलं आपल्या चर्चेवरनं, जर ही शिक्षण पद्धती अशा पद्धतीनं जर विचार करायला भाग पाडू देत नसेल, कारण शिक्षण पद्धती म्हणजे काय माहिती देणं नाही असं आपण मगाशी म्हणालो, आणि तर जर त्या शिक्षणाने विचार करणं अपेक्षित असेल, विचार करायला शिकवणारी काहीतरी एक प्रणाली असेल, तर मला वाटतं की ह्या शिक्षण प्रणालीला किती महत्त्व दिलं पाहिजे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. कारण जर काही इथं विशेष होत नसेल, आईन्स्टाईननं शाळा सोडून दिली, अनेक म्हणजे विद्यार्थी आपण गमतीनं म्हणतो की आउटस्टँडिंग होते, क्लासच्या बाहेर थांबणारे होते आणि म्हणून ते काहीतरी चांगलं करू शकले. बरोबर. अश्विनी लिमे आहे आपल्यासोबत. अश्विनी, मला एक सांग, जर समजा ज्याप्रमाणे तुम्हाला 2 खून माफ असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे समजा तुम्ही 2 प्रश्न विचारले तुमच्या पालकांना आणि त्यांनी ते ऐकलं, तर खरंच चांगलं होईल. अशा अर्थानं तू पालकांना काय सांगशील की एवढ्या 2 गोष्टी आमच्या ऐका तर खरंच खूप फायदा होईल? केवळ तुझ्याच पालकांना नाही, एकूणच सगळ्याच पालकांना, की पालकांनी एवढ्या 2 गोष्टी केल्या ना तर खूप फरक पडेल आणि मुलं खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य सुखानं जगू शकतील. काय सांगशील? आजकाल कसं झालंय की सगळ्यांना असं वाटतं की प्रोफेशनल लाईफमध्ये जर तुम्ही खूप टॉप केलं त्याचा अर्थ तुम्ही आयुष्यात खूप डेव्हलप कराल किंवा असं काहीतरी. सो माझी एक रिक्वेस्ट असेल पेरेंट्ससाठी की आय अग्री की अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं, पण अभ्यासाबरोबर जेव्हा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात, आपण जेव्हा बाकीच्या सर्कलमध्ये जातो तेव्हा कसं करायचं, उद्या जेव्हा आपण प्रोफेशनलिझममध्ये जातो तेव्हा फक्त अभ्यास हा एकच गोष्ट आपल्याला कामाला येते असं नाही आहे. आपण बाकीच्या आपल्या सोशल सर्कलबरोबर कसे वागतो किंवा आपलं इंटरॅक्शन कसं असतं. आज नुसते IT सेक्टर किंवा आमच्या लॉ फर्म्समध्ये सुद्धा वेन यू गो असं एवढंच धरत नाही की तुम्ही किती इंटेलिजंट आहात किंवा तुमचे मार्क किती पडले,
पण त्यांचा हे पण एक असतो, तुम्ही जेव्हा CV चेक करता, आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तुम्ही किती डिबेट्समध्ये पार्टिसिपेट केलंय, किती मूड्समध्ये पार्टिसिपेट केलंय, किंवा तुमचं सोशल हे किती होतं, तुमचा PR किती आहे, तुम्ही किती लोकांची किती व्यवस्थितपणे हे करू शकता. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा सुद्धा अपार्ट फ्रॉम युअर अकॅडमिक्स हे तुम्हाला हे विचारलं जातं की तुम्ही बाकीचं काय केलं. सो पेरेंट्स शुड ऑलवेज कीप इन टू व्ह्यू की नुसता अभ्यासच नाही तर बाकीच्या मुलांना राईट फ्रॉम स्कूल एक बरोबर. अश्विनी खूप छान बोललीस तू. अश्विनी खूप छान बोललीस तू. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याकडे वेळ कमी. या चर्चेचा समारोप मला एका तरुणाच्याच विधानानं करायचा आहे आणि म्हणून जिंजूमून प्रसन्नांकडे मी मुद्दाम जातोय. जिंजूमून, मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. एक म्हणजे मागाशी नागराज मंजुळेचा उल्लेख झाला की नागराज मंजुळेला कधीतरी कळलं की आपल्याला आयुष्यामध्ये काय सिनेमा करायचा आहे, पण त्याला त्या अर्थानं पारंपरिक कुटुंब व्यवस्था नव्हती म्हणून ते करू तरी शकला. आपण असं बघतो की अनेकदा पालक हे एवढे मालक होतात की त्याच्यामध्ये मुलांना जे करायचं आहे ते त्यांना करताच येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जे करायचं ते मुलांना करता येत नाही, हा पहिला भाग. त्यामुळे ती स्पेस मिळत नाही, हा एक मुद्दा. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरं म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्था याच्या अनुषंगाने काय सुचवाल? कसं बघता तुम्ही? सर, मला असं वाटतं की फक्त पालकांना दोष देऊन हे म्हणजे काही साध्य होणार नाही आहे. पालक शेवटी का विचार करतात, असं जे काही विचार करतात, फॉर एक्झाम्पल फुटबॉलमध्ये खूप सारे पालकं आपल्या मुलांना घेऊन येतात आणि सांगतात बरं ठीक आहे, ह्यांना थोडंसं ट्रेनिंग द्या, ह्यांचं थोडंसं जे काही इतर गोष्टी आहेत ते थोडंसं त्यांना वाव मिळायला पाहिजे म्हणून थोडंसं शिकवा, पण ह्याच्यामध्ये आम्हाला काही करिअर करायचं नाही आहे. त्याचं रिझन हे आहे की मुलांना बाहेर जाऊन सोसायटीमध्ये पण ते त्या स्किलच्या संदर्भाने काहीतरी कमवता येईल किंवा जगता येईल अशा प्रकारचं काही एक वाव आपल्याकडे नाही आहे. तर समाज म्हणून माझ्या मते आपल्याला कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे. तर फक्त पालकांबद्दल बोलून नाही चालणार. शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलताना मला असं वाटेल सर की आपल्याकडे हे पहिल्यांदा होत नाही. म्हणजे आपण हे चर्चा करतोय तसंच खूप सारे रिपोर्ट्स आलेले आहेत, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स आलेले आहेत जे ह्याच्याबद्दल बोलत असतात. इनफॅक्ट हायर एज्युकेशनचा गव्हर्नमेंटला आत्ता सबमिट केलेलं 2010 मधल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं होतं की आवर एज्युकेशन सिस्टम इज लाईक अ क्युबिकल विच इज कम्प्लिटली ऑब्लिव्हियस टू द साऊंड्स अँड नॉइजेस हर्ड आउटसाइड. म्हणजे एज्युकेशन सिस्टम एक चार भिंतींच्या आत आहे, जे बाहेर असलेले जे काही साऊंड्स आहेत त्याला ऐकायला तयारच नाही. अगदी खरं. आणि ही भिंत आपण फोडली पाहिजे, तोडली पाहिजे. खरं म्हणजे आपण अभ्यासबाह्य उपक्रमांच्या निमित्तानं ही चर्चा सुरू केली, पण ही चर्चा जाऊन ठेपली एकूण शिक्षण पद्धतीबद्दल, एकूण पालकांच्या अनुषंगानं, एकूण समाज म्हणून. तर मुद्दा काय, अशी ही तरुणाई ती एवढे उद्योग करते कारण शिक्षणाचा खरा अर्थ तिला उमगला. खरं शिक्षण कॉलेजात आणि क्लासरूममध्ये नाही, ते आहे कॅन्टीनमध्ये आणि कॅम्पसमध्ये सुद्धा. हे त्यांना समजलं आहे. हे सगळे वाटतात इडियट, पण खरे शहाणे आहेत. हे शिक्षणाला पुस्तकाच्या बाहेर काढणारे कृतिशूर आहेत. हे जे त्यांना कळतं आहे ते त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना कधी समजणार? ज्योतिषाला हात दाखवणाऱ्या आमच्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांना कधी समजणार? रेचे घोडे नका तयार करू रे, कॉलेज नावाच्या फॅक्टरीतनं माणसं करा की तयार. झंकारणाऱ्या तारा अंतकरणात असणं हे लक्षण असेल माणूस असण्याचं, तर अशी माणसं हवीत आपल्याला. त्यासाठी या मुलांना जरा स्पेस द्या, त्यांना थोडा वेळ द्या, मग बघा ते काय करतात. कॉलेज असं असतं, असं असायला हवं. चला आता माझं लेक्चर बंद करतो, नाहीतर तुम्ही पुन्हा तुमच्या हातातल्या रिमोटनं क्लास सोडाल. नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.